नमस्कार मित्रांनो, सायन्स जी के मराठी कट्टा या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत। आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टी करत असतो, परंतु त्यामागे काही विज्ञान लपलेलं याचा कधी विचार केला का? आता फॉर एक्झाम्पल, कांदा कापताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, पण हे पाणी काय येतं याचा कधी विचार केलाय का? त्याच्या पाठीमागे विज्ञान काय आहे याचा विचार केलाय का? पावसाचे थेंब पडताना ते गोलच का पडतात? आई जेव्हा आपली स्वयंपाकघरात जेवण बनवते तेव्हा त्या जेवणाचा दूरपर्यंत वास येतो, परंतु जेव्हा ते अन्न शिळं होतं त्याचा वास का येत नाही? तर याचा कधी विचार केला का? तर याचा आज आपण कारण जाणूयात। आता पहिला आहे आपला एक सायन्सचं मॅजिक, कांदा कापताना डोळ्यात पाणी का येते? तर बघा, कांदा कापताना डोळ्यामध्ये पाणी का येते? कारण कांद्यामध्ये ऑलरेडी सल्फर नावाचं सल्फर आहे, कांद्यामध्ये सल्फर आहे, म्हणजेच गंधक आहे आणि कांदा कापताना त्यातल्या पेशी फुटल्या जातात। पेशी जेव्हा फुटतात त्यातला एक वायू स्कॅन प्रोपेनिथॉल एस ऑक्साइड हा वायू आपल्या डोळ्याच्या ओलाव्याशी संपर्कात येतो आणि जेव्हा तो संपर्कात येतो तेव्हा तो सल्फर ऍसिड मध्ये त्याचं रूपांतर होतं। सल्फर ऍसिड मध्ये जेव्हा रूपांतर होतं तेव्हा आपल्या डोळ्याला जळजळ होते आणि डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते। त्यामुळे कांदा कापताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी येते हा प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये वगैरे विचारला जातो, तर त्यासाठी तुम्ही जाणून घ्या। आता दुसरा आपला आहे की पावसाचे थेंब गोलच का पडतात याचं आपण उत्तर पाहूयात। आता आपला दुसरा प्रश्न आहे, जेव्हा पाऊस पडतो पावसाचे थेंब गोलच का राहतात, गोलच का पडतात? तर त्याचं वैज्ञानिक कारण आहे सरफेस टेन्शन। सरफेस टेन्शन म्हणजेच पृष्ठभागाचा ताण। बघा, वैज्ञानिक कारण विचारलं तर सरफेस टेन्शन म्हणजेच पृष्ठभागाचा ताण आणि नंतर पाण्याचे जे रेणू आहेत, रेणूला आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये मॉलिक्युल्स, जे रेणू आहेत ते एकमेकांना घट्ट धरतात आणि ते घट्ट धरल्यामुळे लहानात लहान जो आकार आहे ते पाहतात आणि लहानात लहान आकार येतो गोल, त्यामुळे पावसाचे थेंब हे गोलच पडतात। आता आपला तिसरा प्रश्न आहे की आई जेव्हा जेवण बनवते तेव्हा ताज्या अन्नाचा वास दूरपर्यंत का येतो? चला पाहूया। आता आपला तिसरा प्रश्न आहे, गरम अन्नाचा वास लांबपर्यंत का येतो? जेव्हा आई स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवते तेव्हा त्या गरम अन्नाचा वास दूरपर्यंत येतो, खास करून पकोड्यांचा आपल्याला येतो, आपण म्हणतो पकोडे बनत आहेत वाटतं, आणि थंड अन्नाचा वास येत नाही। तर त्याचं आपण आज वैज्ञानिक कारण पाहूयात। आता त्याचं कारण आहे डिफ्युजन म्हणजेच विसरण, आणि जे गरम अन्न आहे त्या कणामध्ये सगळ्यात जास्त कायनेटिक एनर्जी असते। कायनेटिक एनर्जी ही हवेमध्ये वेगाने पसरते, त्यामुळे आपल्याला दूरपर्यंत गरम अन्नाचा वास येतो। आता आपला चौथा प्रश्न आहे, माठातील पाणी थंड का होते? चला पाहूया। आता आपला चौथा प्रश्न आहे, उन्हाळ्यात मातीच्या माठातलं पाणी थंड का राहते? बघा, आपल्याकडे फ्रीज नसताना आपण ना उन्हाळ्यामध्ये माठ वापरतो मातीचा आणि त्यातलं पाणी थंड होतं, पण ते थंड कसं होतं ते आपण पाहूयात। बघा, माठाला सूक्ष्म छिद्र असतात आणि त्या सूक्ष्म छिद्रातून काय होतं, थेंब 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 पाणी खाली गळतं आणि त्या पाण्याचं काय होतं, इव्हापोरेशन, बाष्पीभवन होतं। परंतु हे बाष्पीभवन होण्यासाठी कशाची गरज असते? उष्णतेची गरज असते, म्हणून त्या माठातली उष्णता शोषून घेतली जाते इव्हापोरेशनसाठी, बाष्पीभवनासाठी, आणि परिणाम याचा काय होतो, माठातील पाणी थंड होते। आता आपला लास्टचा प्रश्न आहे की साबण वापरू, कुठलाही शॅम्पू वापरू, शॅम्पूचा कलर वेगवेगळा असो तरीही त्याचा फेस पांढराच का होतो? ते आता आपण पाहणार आहोत। चला, आता आपला शेवटचा प्रश्न आहे की साबणाचा फेस पांढराच का होतो? आता साबण असो या शॅम्पू असो तर त्याचा फेस कधीही पांढराच होतो। शॅम्पू वेगवेगळ्या कलरचे आहेत, जसं की सनसिल्क ब्लॅक कलरचा आहे, वाटिका ग्रीन कलरचा आहे, परंतु जेव्हा आपण तो अप्लाय करतो आपल्या हेअर्सवर तेव्हा त्याचा फेस पांढराच होतो। तर का पांढरा होतो? तर त्याच्या मागे सायंटिफिक रिझन आहे लाईट रिफ्लेक्शन, प्रकाशाचे परावर्तन। समजलं? जर कोणी विचारलं का होतो तर त्याला एवढं सांगायचं, लाईट रिफ्लेक्शन। हे सर्व माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे। विज्ञानातल्या अशा छान छान रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि जीकेच्या खूप खूप छान छान ट्रिक्स जाणून घेण्यासाठी आजच सायन्स जीके मराठी कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच भरभरून प्रेम देत राहा।